नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 जुलैला आलेली आहे योगिनी एकादशी. योगिनी एकादशीचे व्रत हे अधिक कठीण असले तरी सुद्धा शुभ फळ प्राप्त होते. मनोभावे हे व्रत केल्याने भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपाही नक्कीच राहते. एकादशी व्रत केल्याने आपली प्रत्येक पापात मुक्ती होते. मोक्ष प्राप्तीसाठी आणि जीवनात सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्तीसाठी एकादशीचे व्रत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक हे व्रत जे आहे तर ते करत असतात. तसेच प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशीची तिथी ही साजरी केली जाते. प्रत्येक तिथीनुसार भगवान विष्णूंच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला होत असते. योगिनी एकादशी ही आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी ही तिथी अधिक पुण्यमयी मानली जाते. या एकादशीला मोक्षदायिका एकादशी असंही म्हटलं जातं. अशा या आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 1 जुलै 2024 रोजी सकाळी 10:26 सुरू होणार आहे आणि 2 जुलै 2024ला सकाळी 8:34 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार आपल्याला योगिनी एकादशीचे व्रत हे 2 जुलैला रोजी असणार आहे. त्याचबरोबर या दिवशी जे काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत त्या देखील आपल्याला 2 जुलैलाच करायच्या आहेत. योगिनी एकादशीचे व्रत हे अतिशय कठीण असल्याने या दिवशी आपल्याला चुकूनही या 3 चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत. जर आपण या दिवशी या 3 चुका केल्या तर आपल्याला पश्चाताप होईल. घरातून लक्ष्मीही निघून जाईल आणि घरात दुःख, संकट, अडचणी या येऊ लागतील. तर अशा कोणत्या 3 चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला होऊ द्यायच्या नाही, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, 2 जुलै रोजी म्हणजेच मंगळवारी या दिवशी योगिनी एकादशी आलेली आहे. या दिवशी आपल्याला सकाळी सूर्योदयापूर्वीच उठून स्नान करायचे आहे. स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. देवघरातील आपल्या भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो जे असेल ते त्यांची पूजा करायची आहे. विष्णूंच्या फोटोजवळ फुले, तुळस, दूध, तूप, मध इत्यादी अर्पण करायचे आहेत. आणि या दिवशी तुम्ही व्रत देखील करू शकता. असं म्हटलं जातं की या दिवशी आपण व्रत केलं तर आपल्या घरात धनसंपत्ती आणि समृद्धी ही येत असते. तसेच तुम्हाला सुख समृद्धी ही लाभत असते. तर पहा, भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत जाण्यापूर्वी या एकादशी तिथीला पूजा व भजन कीर्तन करण्याचे विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी व्रत केल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबावरती सुद्धा आशीर्वाद कायम टिकून राहतो. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जेवणामध्ये कांदा, लसूण, मसूर, त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ, उडीद आणि मीठ इत्यादी पदार्थांचे सेवन जे आहे तर ते टाळायचे आहे. या दिवशी तुम्ही सैंधव मिठाचा वापर जो आहे तो तर करू शकता. ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहे या वस्तूंचं, या भाज्यांचं सेवन जे आहे तर ते तुम्हाला या दिवशी चुकूनही करायचं नाही. जरी तुम्ही व्रत नसेल केलं तरीही तुम्हाला या पदार्थांचे सेवन अजिबात करायचे नाही. जर तुम्ही व्रत केलेलं असेल तर व्रतामध्ये अर्थातच तुम्ही हे पदार्थ जे आहेत तर ते खाणार नाही. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला आंघोळ करताना चुकूनही अंगाला साबण, शॅम्पू जो आहे तर तो वापरायचा नाही. फक्त तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. तसेच तुम्हाला या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार द्यायचे नाहीत. कुणाकडनं तुम्हाला कर्ज देखील घ्यायचं नाही. या दिवशी कर्ज घेणं अतिशय अशुभ मानलं जातं. जर तुम्ही या दिवशी कर्ज घेतलं तर या कर्जाची परतफेड जी आहे तर ती तुमच्याकडून होणार नाही. या कर्ज घेतल्यामुळे तुम्हाला अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील येऊ शकतात. कर्ज घेण्यासाठी हा दिवस अतिशय अशुभ मानला जातो. यामुळे चुकूनही तुम्हाला कुणाकडूनही कर्ज जे आहे तर ते घ्यायचं नाही. त्याचबरोबर उसने पैसे देखील तुम्हाला या दिवशी कोणाकडून घ्यायचे नाहीत. तर तुम्ही ज्या व्यक्तीकडून उसने पैसे घेतले असेल
त्या व्यक्तींसोबत तुमचे संबंध जे आहेत तर ते देखील बिघडू शकतात। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी नकारात्मक गोष्टींपासून दूर राहायचं आहे। नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या बोलायच्या नाहीत किंवा वादविवाद कलह जो आहे तर तो या गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचा आहे आणि भगवान विष्णूंच्या नामाचा जप जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। तसेच या दिवशी घरात सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी ही टिकून राहण्यासाठी तुळशीची पूजा करायची आहे। याचबरोबर सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात। असं केल्याने व्यक्तीवर भगवान विष्णूंची विशेष कृपा होते आणि कामात येणारे सर्व अडथळे जे आहेत तर ते देखील दूर होतात। त्याचबरोबर या दिवशी दानाला खूप महत्त्व दिलं जातं। जर तुमच्या करिअरमध्ये काही अडचणी येत असतील तर योगिनी एकादशीच्या दिवशी लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णू यांची पूर्ण भक्तिभावाने पूजा करा आणि सोबतच नारायण कवच जे आहे तर ते वाचावं। यामुळे करिअरमध्ये तुम्हाला सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात। त्याचबरोबर या दिवशी पिवळे कपडे जे आहेत तर ते परिधान करावेत। या उपायामुळे भगवान विष्णू तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि व्यक्तीला धनधान्य प्रदान करतील। ज्या दिवशी तुम्ही दान करताना बघा, पाण्याचं दान करू शकता, चप्पल बूट त्याचबरोबर वस्त्र जे आहे तर ते देखील तुम्ही या दिवशी दान करू शकता। तर अशा पद्धतीने हे काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर आपल्याला या दिवशी हे करायचे आहेत आणि या चुका ज्या आहेत तर त्या देखील आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि पहा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा। चला तर मग भेटू अशाच पुढल्या एखाद्या नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।